नमस्कार. महाराष्ट्रातल्या अनेक नर्सेसच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो की आपलं उच्च शिक्षण तर पूर्ण झालंय, पण त्याचे क्रेडिट पॉइंट्स कुठे आहेत, ते कसे मिळवायचे? तर आज आपण याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, बरोबर. हाच तो प्रश्न, की माझं PBBSc नर्सिंग झालंय किंवा मी MSc नर्सिंग पूर्ण केलंय, पण हे क्रेडिट पॉइंट्स माझ्या अकाउंटमध्ये दिसणार कसे, याची नेमकी प्रोसेस काय आहे? चला, तुमच्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. आणि हो, हा प्रश्न फक्त PBBSc किंवा MSc केलेल्यांसाठीच नाहीये. तुम्ही ANM असाल, GNM, BSc किंवा अगदी PhD, तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत असाल किंवा खासगी, हा मुद्दा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. तुम्ही नवीन पदवी घेतलीये हे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला आपोआप कळत नाही. म्हणजे तुमचे जे क्रेडिट पॉइंट्स आहेत ते ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत नाहीत. मग यावर उपाय काय? तर काळजी करू नका. यासाठी एक अगदी सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे. फक्त ती आपल्याला स्वतःहून सुरू करावी लागते. चला तर मग बघूया ही प्रक्रिया नेमकी काय आहे. ह्या प्रक्रियेला म्हणतात अतिरिक्त नोंदणी किंवा ॲडिशनल रजिस्ट्रेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमच्या नवीन डिग्रीबद्दल काउन्सिलला अधिकृतपणे कळवत आहात. याला तुम्ही असं समजू शकता की तुम्ही तुमचं प्रोफेशनल प्रोफाईल थेट काउन्सिलच्या रेकॉर्डमध्ये अपडेट करत आहात. आणि हे अपडेट केल्यावरच ते तुम्हाला तुमचे हक्काचे क्रेडिट पॉइंट्स देऊ शकतात. बरं, उपाय तर आपल्याला कळला. आता बघूया की ही प्रक्रिया करायची कशी. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर आपल्याला किती क्रेडिट पॉइंट्स मिळतात तेही जाणून घेऊया. ह्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे सगळं ऑनलाईन आहे. तुम्हाला MNCच्या ऑफिसमध्ये जायची अजिबात गरज नाही. फक्त त्यांच्या पोर्टलवर लॉग इन करा, ॲडिशनल रजिस्ट्रेशन हा ऑप्शन शोधा आणि घर बसल्या काही सोप्या स्टेप्स पूर्ण करा. आणि आता बघा बक्षीस काय आहे ते. तुम्ही पोस्ट बेसिक BSc किंवा MSc नर्सिंग सारखी डिग्री यशस्वीपणे रजिस्टर केली की तुम्हाला मिळतात तब्बल 150 क्रेडिट पॉइंट्स. हो, 150. आणि जर तुम्ही 1 वर्षाचा स्पेशालिटी डिप्लोमा केला असेल, उदाहरणार्थ सायकियाट्रिक किंवा ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला 75 क्रेडिट पॉइंट्स मिळतात. एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही जी सिस्टम आहे ती 2022 ते 2027 या 5 वर्षांच्या काळात पूर्ण झालेल्या शिक्षणासाठी लागू आहे. त्यामुळे जर तुमचं शिक्षण या काळात झालं असेल तर अजिबात उशीर करू नका. आता फक्त डिग्री किंवा डिप्लोमामधूनच पॉइंट्स मिळतात असं नाही. पॉइंट्स मिळवण्याचे अजूनही काही मार्ग आहेत आणि काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला माहीत असायलाच हवेत. हो, तुमचे क्रेडिट्स फक्त अभ्यासक्रमांपुरतेच नाहीत. तुम्ही जर एखादं पुस्तक लिहिलं असेल किंवा रिसर्च पेपर पब्लिश केला असेल किंवा एखाद्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन दिलं असेल, तरीही तुम्हाला पॉइंट्स मिळू शकतात. पण इथे एक छोटासा फरक आहे. या गोष्टींसाठी कोणताही ऑटोमॅटिक ऑनलाईन फॉर्म नाहीये. यासाठी तुम्हाला तुमचे पॉइंट्स जमा करून घेण्यासाठी थेट काउन्सिलशी संपर्क साधावा लागतो. आता CPD तासांबद्दल बोलूया. इथे तुम्ही कुठे काम करता हे महत्त्वाचं ठरतं. जर तुम्ही महाराष्ट्रात काम करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 20% तास ऑनलाईन पूर्ण करावे लागतील. पण जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर काम करत असाल तर तुम्ही तुमचे 100% तास ऑनलाईन पूर्ण करू शकता. तर या सगळ्या चर्चेचा सारांश अगदी सोपा आहे. शिक्षण पूर्ण करणं ही फक्त पहिली पायरी आहे. खरी गोष्ट आहे त्याची नोंदणी पूर्ण करणं. नोंदणी झाली की क्रेडिट्स मिळालेच म्हणून समजा. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्हाला ही सगळी प्रक्रिया आता समजली आहे? तर मग तुमचं MNC प्रोफाईल पूर्णपणे अपडेटेड आहे का? आपल्या मेहनतीचे क्रेडिट्स वाया घालू नका. आजच आपलं प्रोफाईल नक्की तपासा.